घे चालू कर तुझ्या लेवल वाडा मारला लेट्स प्ले। हा चला चला मॅच चालू करा। 3 षटकांचा सामना आहे। प्रीतमचे सर आमच्या समोर आहेत। आज सागरचा किस्सा गरम झालेला आहे। आमच्या राजेश शेटकातर दादा सरकार यांनी सागरचा किस्सा गरम केलाय पण सागर आज खुश मध्ये आहे। कुठे गेला सागर? आहे ना सागर? गेला हा तो बघ जिथे जाईल ना तिथे सागर 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 कारण नावातच सागर आहे तेवढा तो खोल आहे ना सागर आणि तो खोलून पैसे घेतो म्हणजे खोल एवढा आहे की खोलून पैसे घेतो तो सागर पाटील नाही कारण सागर म्हटलं की समुद्र समुद्र म्हटलं की अथांग सागर जे पाहतोय आपण ते नाथ सागर म्हटलं तरी चालेल अवघड ठरणार नाहीये तर सागर सागर म्हणजे पाणी नितांग पाणी। चला मॅच स्टार्ट। चला आता पंचांकडे लक्ष द्या तुम्ही। पंच एकदम जबरदस्त पंच आहेत हा नियमांचे खूप पालन करणारे पंच आहेत अशोक जेवुलवेकर। पहिला चेंडू पहिला जवाब चेंडू अजित कातर यांचा जबरदस्त चेंडू हुकमी चेंडू। या चेंडूला जर पाहिलं तर गुडलँड स्पॉट वरती फेकलेला चेंडू या चेंडूवरती कुठे धाव नाहीये निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली। सूर्य चेंडू प्रथम चेंडू पाहायला मिळाला तो गोलंदाज अजित कातर या नेवाळी यांचा। जबरदस्त लाईन आणि लेंथ आणि त्या पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन खूप सुंदर होतं। आपण पाहिलं ज्या पद्धतीने महेंद्रने हा बॉल हाताळला। आता मध्ये दुसरा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न आउटसाइड एज बॉल ट्रॅव्हल करेल चौकारासाठी आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर पहिली रन्स येते ती चौकाराच्या माध्यमातून किशोर भोपीच्या बॅटमधून ज्या बॅटमधून फटके येणं गरजेचं आहे आताही संघाला आणि तो पहिला फटका आला चौकार चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 4। अजित कातरा आता जर रिवर्स अटॅक केलाय आणि चेंडू जाईल दंदरी चमचमीत आलाय। धावा वाढवणारा अर्धा डझन षटकार किशोर भोपीच्या बॅट मधून धमाकेदार फटका। काथारा असं म्हणत असेल किशोर भोपी कारण काथाराच्या बॉलला बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या। आता थांब थांब काथारा हा बॉल जातोय षटकारावर असं झालं। माझ्या तोंडात देखील तेच होतं आणि प्रीतम सर माझ्या तोंडातून तुम्ही शब्द सोडलाय मी पण तेच बोलणार होतो थांब थांब काथारा नाही कासारा नाही तर कातारा तर तेच प्रीतम सरांनी या ठिकाणी शब्द चोरलेत। तर काथारा अजित काताराला दाखवलेत दिवसात तारे चेंडू गेला सीमारेषा बाहेर तर मी म्हणेन तो थांबेल त्याचं नाव किशोर भोपी कसला अरे आग आहे तो आग। नक्कीच नक्कीच कारण किशोर भोपीची ओळख आहे आणि तुम्ही बघितलं असेल पहिला चेंडू जरी तर आउटसाइड एज लागला बाउंड्री आली त्याच्यानंतर हा रिव्हर्सचा जो अटेम्प्ट केला तो एक्युरेसी बॅटला मिडल केला बॉलनी बॉल षटकारच्या दिशेने पाहिलं आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10। हा पहिला चेंडू निगेटिव्ह खेळला जरूर दुसऱ्या चेंडूवर त्याला चौकार तिसऱ्या चेंडूवर त्याला षटकार पुन्हा एकदा अजित कातरा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक। मात्र अजित कातरा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये बाबा तू पहिल्या चेंडूवरती षटकार डोकलास आता बाबा माझा ब्रह्मास्त्र बघ आणि या चेंडूवरती निगेटिव्ह चेंडू सुरेख चेंडू आपण पाहायला मिळाला। चांगलं कमबॅक पाहायला मिळालं अजित कातराच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर 2 बाउंड्रीज आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न अजितच्या माध्यमातून पाहिला आपण। आणि आता जर चेंडू उडवलाय चेंडूवरती वैभव पोचेल का नाहीये वैभवच्या देखील आवाकाचे चेंडू बाहेर होता चेंडू वनभाऊ सीमारेषा बाहेर आलाय कणकणीत चमचमीत धावा वाढवणारा 4-4-4-4 चौकार। चला आमच्या रुपेश उलवेकर यांच्या इकोची चावी कोणाकडे असेल ना तर ती द्या अविनाश दादा कोणाकडे असेल तर ती त्याला देऊन टाका कारण काय माहितीये का नंतर पूर्ण ग्राउंडवर धावेल। आता मात्र शेवटचा चेंडू आपण पाहतोय अजित कातारा बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 14 धावसंख्या खर्च केल्या अजितने आणि शेवटचा चेंडू मोठा फटका मारू देत नाही म्हणून थोडंसं टॅबिंग क्रिकेटच्याकडे वळला आणि आता मात्र चांगलं ॲक्युरेट लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली। निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। प्रीतम सर एक क्वेश्चन म्हणजे एक प्रश्न विचारायचा असा आहे ज्या वेळेला 40+ टीम मैदानामध्ये खेळत असतात या 40+ वाल्यांनी ना कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत मात्र ज्या वेळेला एन टीम ज्या वेळेला एखाद्या मैदानावरती खेळायला जातोय ना त्यावेळेला गावच्या गाव त्यांच्या बरोबर जातोय आणि 40+ टीम मैदानामध्ये खेळतोय ना त्यांचे फक्त 11 प्लेयर देखील होत नाहीये हा मोठा मी म्हणेन थोडासा दुःखद हा प्रसंग आहे
काय म्हणाल याच्यावरती? याचं कारण वेगळं आहे की जेव्हा यंगस्टर्स खेळतात त्यांना सपोर्ट करायला 40+ प्लेयर्स जातात. कारण जे वयस्कर व्यक्ती असेल ज्याला अनुभव आहे त्यांना माहिती सपोर्ट द्यावा लागतो. सपोर्ट असेल तर यंगस्टर्स मोटिवेट होतात आणि मोटिवेट झाले तर चांगले खेळ खेळू शकतात. पण यंगस्टर्सला अनुभव येण्यासाठी वेळ जाईल. त्यांना हे अनुभव कधी येईल जेव्हा ते 40+ होतील तेव्हा त्यांना आठवण येईल की यंगस्टर्स आपल्यासोबत येत नाही आणि त्यावेळेला त्या गोष्टीचं खंत वाटेल. कारण बाप नेहमी मुलाला बोटाला धरून शिकवतो पण मुलगा बापाच्या बरोबर कधी जाताना दिसत नाही आपल्याला. नाही याच्यावरती नक्कीच मी आई वडिलांवरती एक कावत नक्कीच नेहमी भजन करत असताना मी सांगत असतोय. कारण आई ज्या वेळेला मुलाला कडीवरती घेतो ना, चाबी द्या. आई ज्या वेळेला मुलाला कडीवरती घेते ना प्रथम सर, त्यावेळेला आईचा विचार काय असतो माहितीये का मनामध्ये, जे मी बघतो ते माझ्या मुलाला बघता यावं. मात्र बापाचं वेगळं असतं. बाप असं दाखवून देतोय. आता चेंडू सरळ हाताने खेळून काढला रवी बंडायने, एक धाव येईल, एकच धाव समाधान मानलं गेलं. बापाचं म्हणणं असं असतं जे मी बघितलं नाहीये ते माझ्या मुलांनी बघावं. तर बाप कुठे घेतो मुलाला? खांद्यावरती घेतोय. कारण बाप जे बघता नाही ते माझ्या मुलाला बघता यावं. मात्र यंगस्टरने देखील हे शिकावं जे आम्ही बघितलं नाहीये ते आमच्या 40+ टीमने बघितलेलं आहे. कारण त्यांना शेताचं ग्राउंड माहितच नाहीये. कारण ते प्लेन ग्राउंड वरती खेळलेले आहेत. शेताचे जे खड्डे खळगे जे ग्राउंड आहेत ते त्यांनी कधी बघितलेच नव्हते. मात्र आज त्यांना सुटा बुटामध्ये आपण पाहतोय आदिदासचे शूज असतील, काय आदिदासची ट्रॅक टी शर्ट असेल, जवळजवळ टी शर्ट जी पाहताना तुम्ही ती जवळजवळ त्यांच्या 1000, 1200, 1500 रुपयाची टी शर्ट त्यांच्या अंगामध्ये. मात्र पहिले जे खेळाडू होते जे म्हणजे यंगस्टर खेळाडू त्यांच्या पॅरेगॉन वरती त्यांनी क्रिकेट खेळलाय. मात्र मस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी 1 बॉल चेंडू सीमारेषा बाहेर. रवीच्या बॅटमधून आला चौकार. डीजे थांब जरा, आमची चर्चा चालू आहे. तर ही जी आपण पाहतोय ज्या 40+ टीमने हे जे दिवस पाहिलेत ते दिवस खूप कठीण आहे आणि आज त्यांना जे प्लेन ग्राउंड वरती खेळतात त्यांना मजा येत असेल. काय म्हणाल? नक्की 100%. कारण कसं असतं अनुभव खूप महत्वाचा आहे आणि जोपर्यंत मुलाला अनुभव येत नाही वडिलांनी काय केलंय तोपर्यंत मुलांना ते कळत नाही. आणि मुलगा ज्यावेळी स्वतः वडील होतो तेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय. याचा अनुभव त्याच वेळेला येतो जेव्हा मुलाला त्या वयामध्ये जातो. आणि यंग असताना ती जबाबदारी नसते. आप कमाई आणि बाप कमाई याच्यातला अंतर काय असतो. मात्र नितीन काथारेने आजचा दिवस गाजवलाय. पहिल्या मॅच मध्ये पालेश्वरीच्या अगेन्स्ट मध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर आताही त्याच पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत असताना नितीन काथारे ज्याने पहिल्या बॉलला 1 धाव, दुसऱ्या बॉलला 1, नंतर आला चौकार आणि त्यानंतर मात्र रवींद्र शेळकेची महत्वाची विकेट प्राप्त केली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 20, लॉस ऑफ 2 विकेट्स, सॉरी 1 विकेट. विकेट डाऊन झालाय तो म्हणजेच अदय 40+. येस काय पाहिजे बॉल चेंडू किती झालेत ते बघू का? किती झालेत रे? 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू बाकी आहेत. टेम्बो बबुआ बघा थोडस मजा करतात. येस येस आमचे टेम्बो बबुआ आहेत ते मस्त पंचांची कामगिरीमध्ये आज पुढे ससावून डान्सिंग डाऊन या ठिकाणी सेल उडालाय. प्रदीप पोचलाय का? नाही. सुरेश गेलाय. 1 बॉल चेंडूला फील्ड केलाय तो एकदा दुसरी धावचा प्रयत्न केलाय आणि नंदाच बॅट वरतीच ठेवली आणि फलंदाज किशोर गोपी मैदानातून बाहेर. यस आमचे नवीन समालोचक या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे सूरज उल्लेकर. या सूरज उल्लेकर. शकर ते आपलं सॉरी तेजस. अरे मला माहिती यांनी मला कन्फ्यूज करतात. तेजसच्या हातामध्ये आपण माईक देऊया. तेजस घ्या या माईक घेऊ चालू कर. तेजस उल्लेकरच्या हातामध्ये आम्ही आता माईक दिलाय. बघा थोडस कन्फ्यूज तुम्ही प्रत्येक जण करताना. तर चला विकेट डाऊन झालाय. स्कोर सांगतो. स्कोर किती झालाय प्रमोद भोपी? धावसंख्या 22 स्कोरबोर्डवर. आणि आता जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय जसा किशोर परतला लेझी क्रिकेट किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळाल. ज्या पद्धतीने बेसिक ऑफ
क्रिकेट जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट्स आपण करतो ना तेव्हा बॅटला आहे ना खाली जमिनीकडे हे करा स्ट्रेच करणं गरजेचं आहे. किशोर पोचला होता मात्र बॅट हवेत होती आणि त्याचा भुक्तंड काय मिळाला तर आदेश सगळ्या किशोर बोपीला परतावं लागलं. आता शेवटचा चेंडू नितीन कातारा आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज निलेश वाघमारे जो ऑलराऊंडर भूमिकेमध्ये जरी फॅटिंग करत असेल एक्झिक्युशन थोडंसं अपुरं पडलं आणि आता मात्र अजित कातारा चुकी करत नाही. प्रीतम निलेश सर वाघमारे बॅक टू या बॅक. ठिकाणी का काकावरती विश्वास दाखवला होता, का काकासाठी थांबला होता तो राजेश कातारा तर याचसाठी बस बस का थांबला होता कारण माहिती काकाची गोलंदाजी खूप तीक्ष्णदार आहे, काकाची गोलंदाजी खूप धारदार आहे आणि काका ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना त्यावेळेला विकेट प्राप्त करतोच आणि अजित कातारने कोणती चूक केली नाहीये. अजित कातारने कोणती चूक केली नाहीये आणि बॅक टू बॅक दुसरा गडी देखील बाद करण्यात यश मिळालं. निलेश वाघमारे मैदानातून बाहेर झालाय. आमचे तेजस उलवेकर यांच्याकडे आपण बोलूया. तेजस काय म्हणाला आपण जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच नितीन काका यांची. हॅलो नक्कीच नक्कीच आता जो सामना चालू आहे नेवाली वर्सेस आदई या दोन बलाढ्य संघामध्ये जो सामना चालू आहे या सामन्यामध्ये नितीन काथारा यांनी जी गोलंदाजी केली नक्कीच आपलातून गोलंदाजी राहिली. 2 विकेट त्याने आपल्या संघासाठी प्राप्त केले आणि आता जो गोलंदाजीसाठी एक अनुभवी गोलंदाज राजेश काथारा चांगली गोलंदाजी बघू शकाल तुम्ही. थोडासा लो फुलटॉस चेंडू होता त्या चेंडूला एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु राजेश काथारा म्हटलं तरी अनुभवी नक्कीच कित्येक वर्ष त्याने आपल्या या क्षेत्रामध्ये ज्याने घालवलेत तोच गोलंदाज गोलंदाजी करताना आणि फलंदाजीच्या मार्गावर स्ट्राईक एंडवर तुम्ही बघू शकाल अनिल काकडे. नाही असं तेजस असं वाटतं की आज मंगळवार नाही आज रविवार आहे. हा तर जाऊया पुन्हा एकदा राजेश कात्रा सुंदर अशी गोलंदाजी करत असताना बघूया एक धावाला दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सजगत्या पूर्ण. तर प्रीतम सर आपण आलो आहेत ते म्हणजेच आदई च्या डगआउट मध्ये तिथे आमचे सिंचन भंडारी ते आमच्या समोर जोडलेत. तर सिंचन आपण काय म्हणाल 3 षटकांचा सामना आहे जवळ आपल्याला जिंकण्यासाठी मी म्हणे खऱ्या अर्थानं 30 ते 35 धावा ठोकावे लागतील आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिसरं षटक मार्गासाठी फक्त आता काय म्हणाला आपण किती धावांचा टार्गेट सेट करू शकता. 40 धावा पाहिजे आम्हाला. 40 धावा त्यांनी सांगितलं प्रीतम सर. तर 40 धावा होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. लिहून टाकू 40. बघा तुम्ही आता काय तिकडे होतंय. त्यांचा अनिल काकडे अजून मैदानामध्ये आहे ते असं सांगतात. दीपक सर आपण काय म्हणाल. अनिल काकड्याचा षटकार मध्ये बघा आता तो अनिल काकडे षटकार ठोकेल मात्र नाही. अनिल काकडेचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जोडली दुसऱ्या धावचा प्रयत्न आता तो मैदानावर झालाय आणि त्या ठिकाणी थोडस पाहायला मिळालं थ्रो कंप आलाय तोपर्यंत 2 धावा. धावा संख्या किती झाल्या प्रीतम सर. 28 धावा. संघाची धावसंख्या 28. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. नक्कीच या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण का आपल्या समोर जो संघ आहे नेवाली संघ भरपूर मोठा संघ आहे या विभागातला. मोठा शॉट फटका खेळण्याच्या याच्यावर आउट झाला. चांगली विकेट किपिंग तुम्ही पाहू शकाल. तो विकेट किपर महेंद्र नक्कीच अनेक वर्ष या संघासाठी किपिंग करतोय. चांगली किपिंग करतोय. मी या विभागातनं म्हणजेच पनवेल तालुक्यातनं जर एक किपिंगचा मी विचार केला अनेक वर्ष ज्यांनी किपिंगसाठी घालवले असतील प्रीतम दादा असतील महेंद्र असतील आमचे प्रमोद भोपी असतील अनेक वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये चांगली किपिंग केली. आणि मी नाईटच्या टुर्नामेंट सुरुवातीला बघायचो तर बाग 11 या ठिकाणी मॅचेस व्हायच्या नाईटमध्ये. त्यावेळी मी फक्त एक संघ बघायचो आपल्या विभागातला पडगा आणि त्या संघामधला एक स्टार किपर म्हणून प्रीतम दादा माझ्या शेजारी बसलेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. अनेक वर्ष आपण आपल्या संघासाठी चांगलं काम केलं. चौथा चेंडू देखील ब्लॉक हॉलचा चेंडू बघू शकाल. काय गोलंदाजी राहिले राजेश कातारा यांची आणि थोडस फ्लंबर झालाय. चांगला थ्रो होता परंतु महेंद्र कातारा काय जमलं नाही त्यांना आणि आउट असता हा. परंतु बघू शकाल षटकातील शेवटचा चेंडू 1 विकेट आणि 8 धावा. शेवटच्या चेंडूवर हाणामारी करावी लागेल
काय गोलंदाजी राहिली, स्लो केला चेंडू आणि फक्त एकच धाव 3 षटकाच्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 धावा. धन्यवाद तेजस. तर या ठिकाणी आदयच्या डकआउट मध्ये आपण पाहतोय तर त्यांना 40 धावसंख्येची अपेक्षा होती. दीपक दादा शेळके 40 धावा झाल्या नाहीयेत, तर आता 31 धावा आहेत, म्हणजे 32चा टार्गेट आहे. दीपक दादा पळाला आहे तिथून. चला 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 32चा टार्गेट आहे. तेजस मस्त आवाज आहे. कॉमेंट्री मध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं जरा जॉईंट व्हा, सुरेख आवाज आहे जर पाहिला तर, आणि टेक्निकली जर पाहिला ना तर कॉमेंट्री सुद्धा तुम्ही करू शकता. असोसिएशन मध्ये त्यांना जॉईन करू. चांगली कॉमेंट्री आहे, कारण प्रीतम सरांचा जो रेकॉर्ड तुम्ही सांगताना बाग 11 तलोजा इथे आपल्या विभागातील एकमेव जी टीम होती ती खऱ्या अर्थानं पडघा टीमच होती. त्याच्यामध्ये भगवान मसे असे चांगले खेळाडू होते. आज भगवान मसे एंग टीम मध्ये खेळतो, मात्र प्रीतम सर असतील. प्रीतम सर कधी टर्मला बॉल लावायचे आणि कधी टर्म पाडून घ्यायचे हे कोणालाच कळलं देखील नाहीये. पंचांनी कधी देखील बॉट वरती करायचं हे देखील त्यांना कळत नव्हतं, मात्र इतकीच चांगली सुरेख अशी यष्टिरक्षकाचं काम आमच्या प्रीतम सरांचं होतं. मात्र चला आपण येणारे चेंडू असणार आहेत 18 आणि जिंकण्यासाठी नेवाली 40+ गौरी पोर्ट्स नेवाली 40+ तवला 32 धावसंख्येची आवश्यकता. येस, लगेच आदई संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आदई टीम कोणत्याही पद्धतीचा विलंब लावू नका, कारण अगोदरच आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस खूप जास्त आहे. माझ्यावर उलवेकर आहे. एक प्रीतम सर खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर एक आपल्यावरती खऱ्या अर्थानं लाईव्ह मध्ये तुमचा एक कव्हरेज झाला होता. आदई आणि पडगा ही मॅच होती, ते तिथे तुमचा थोडासा पाय देखील टर्म्सला लागला होता आणि अंपायरने आउट देखील दिला होता. मात्र शेवटच्या मुवमेंटला ज्यावेळेला पाहिलं तर त्यावेळेला तुमचा पाय स्टंपला लागला होता असं रवीदादांनी आम्हाला सांगितलं, माहिती दिली होती. तुम्ही त्याचा सुधार करा त्याच्यामध्ये. नाही मी ह्याच्यावर एक सांगतो, म्हणजे नाईट स्पर्धा होती पेंदरला. तुम्ही हॅलो, एक मिनिट. आपण आपले सन्माननीय आदई गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय मंगेश दादा भोपी आपण इथे आले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. मंगेश दादा भोपी यायचं आहे मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत. चला या मंगेश दादा. प्रीतम सर काय म्हणाल आपण? दरम्यान 2 स्पर्धा झाल्या, एक तर धानसरला आणि एक पेंदर नाईट स्पर्धा. याच्यामध्ये थर्ड अंपायर ठेवला गेला होता विकेट किपरसाठी, की विकेट किपर स्टंपला पाय लावतो हे लक्ष ठेवण्यासाठी थर्ड अंपायर ठेवलं होतं. हे माझ्या कारकिर्दीमध्ये 2 अचिव्हमेंट आहेत. ऍक्च्युअली थर्ड अंपायर स्पेशल विकेट किपरवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले होते, पण असं कधी मी केलं नाही. हे फक्त एक संशय आहे. खारघर टीम माझ्याबरोबर बऱ्याच वेळा खेळली होती त्या पिरियडला. खारघर संघाला माहिती आहे असं कधी मी स्टंपला पाय वगैरे लावलं नाही. तर नितीन भाई वगैरे तिथे आहेत ऑलरेडी, त्यांना माहिती. प्रीतम सर धन्यवाद. तर ओपनिंग जोडी मैदानामध्ये जातोय. राजेश शेठ खातर आपल्या बरोबर आहेत. राजेश शेठ 18 चेंडू आणि जवळजवळ 32 धावांचा टार्गेट सेट आहे. तर कशा प्रकारे फलंदाजी झाली पाहिजे तुमची आता? बघूया, खेळ 100% देण्याचा प्रयत्न करेल. नाही आदई संघ म्हटला की आपल्या ग्रामपंचायतीतील संघ आहे, मात्र 32 धावा या ठिकाणी. आदई संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे, मात्र आपली बॅटिंग आता मागच्या मॅच मध्ये पाहिली नाही, मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 100% देण्याचा प्रयत्न करेल. समोरचा संघही देखील चांगला आहे. बेस्ट ऑफ लक नेवाली संघ. आपल्याला या ठिकाणी आम्ही बेस्ट ऑफ लक देतोय. आणि चला पंच आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. थोडंसं ओपिनियन घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण मॅच मध्ये मजा आहे. कारण आपल्या विभागातील मॅचेस मध्ये असं ओपिनियन घेतलं ना थोडीशी मॅचला रंगत वाढते. प्रीतम सर, आणि आता एक मध्ये एक मूवी आली होती तेजस, ती खूप फेमस झाली, कांतारा. तसं काथारा चाललंय, तसं कांतारा फेमस झाली. आता काथारा फेमस झाला पाहिजे, बरोबर आहे. काथारा फेमस होईल याच्यात मात्र शंका नाही, कारण दादा सरकार आहे. कारण दादा सरकार म्हटलं की आपल्या विभागातील ब्रँड इज ब्रँड आहे. जिथे कमी तिथे आम्ही. त्यांनी सातत्याने सांगितले तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी असू दे तिथे आम्ही आहेत. आता धावसंख्येची त्यांना कमी आहे, तर त्या देखील पुऱ्या करण्यासाठी कंटारा नाही तर त्यावेळी ते काथारा मध्ये मैदानामध्ये गेले. चला ओल्ड टू तेजसकडे जाऊ आपण. तेजसला संधी देऊ, कारण एक यंगस्टर्स आपल्या सोबत बसलाय आणि एक सर्पप्रेमी म्हणून तो काम करतो आणि त्याचं युट्यूब चॅनल पण असावं मला वाटतं. आणि एवढा किती वर्ष काम करतो सर्पप्रेमी म्हणून? 12 वर्ष. आणि ज्या सापांच्या भीतीमध्ये माणूस कुठे बाहेर जात नाही आणि त्या सापाला पकडून व्यवस्थित त्याला जंगलात सोडलं जातं. आणि हे खूप मोठं काम आहे सर्पप्रेमींच्या माध्यमातून. आणि त्याचा लेक्चरर म्हणून तेजसला घेऊन जातं तेजस उलवेकर. तेजस अविनाश शेठ उलवेकर ह्याची अशी ओळख आहे. तर कसं कोणाच्या घरी जर साप वगैरे कधी आला तर तुम्ही तेजसशी संपर्क करू शकता. त्याचा नंबर त्यांनी डायल करावा. नंबर तेजस तुझा नंबर सांगून टाक, म्हणजे मोबाईल मध्ये सर्व कॅप्चर करतील. कारण
आपण जंगलामध्ये घुसलोय म्हणून ते साप आपल्या घरामध्ये येतात. म्हणून तेजस तुझा नंबर आणि तेजसची एक माहिती आता मला दिनेश बारसे सरांनी दिली की सर्प खिशामध्ये असतो त्याच्या पावसाळ्यामध्ये, म्हणजे तू पावसाला भेटत जाऊ नको मला, कारण ती भीती आम्हाला असेल. चला मैदानात वळूया. मैदानात मॅच चालू आहे आदाई 40+ आणि देवाली 40+. तर मी तेजसकडे वळेन, कारण ओल टू तेजस तुझ्याकडे, आणि ही इनिंग तू कर. जर तुला वाटलं तर आपण मग शेअरिंग करू. नक्कीच धन्यवाद दादा. तर मॅच तुम्ही बघू शकाल, गरमागरमीचा माहोल आहे आणि मॅच बघू शकाल तुम्ही नेवाली वर्सेस आदईमध्ये. आणि गोलंदाज रवींद्र शेळके, अनेक वर्षाचा अनुभव. हा गोलंदाज आम्ही भरपूर वर्ष पाहिला. चांगली गोलंदाजी याच्या मार्फत नेहमीच आदई संघासाठी केली जाते. आणि स्ट्राईक एंडवर तुम्ही बघू शकाल नेवाली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू राजेश कातारा, त्याने अनेक वर्ष आपल्या संघासाठी दिलंय. तर 40+ मध्ये काय कामगिरी असेल त्याची. पहिला चेंडूवर चांगली उचली घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. कारण का रवी हॅलो धन्यवाद. तर आमच्या पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत दादा मस्कर यांच्याकडे आपण जॉईन होतोय. सूर्यकांत दादा, आपण पाहतोय टेंबोडे संघ एक मॅच 2 मॅच जिंकलाय आणि याच दरम्यान ती दुसरी मॅच आहे. काय आपण संदेश द्याल नेवाली आणि आदई संघाला? आता चेंडू मस्त कटवलाय. यस तेजस, तेजस कॉमेंट्री चालू करा. आपण ओव्हर झाल्यानंतर सूर्यकांत दादा मस्कर यांची आपण ओपिनियन घेणार आहोत. नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चांगला शॉट. हॅलो, नक्कीच षटकातील तिसरा चेंडू, तिसरा चेंडूचा सामना करणार राजेश कातारा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडू, चांगली गोलंदाजी. 3 चेंडूची फेकी केली आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च. चांगला षटक फेकत असताना रवी बघू शकाल तुम्ही. राजेश कातारा यांना जर आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर जर घेऊन जायचा असेल तर चांगले चांगले शॉट खेळावे लागतील. नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल महेंद्र कातारा, चांगली जोडी तुम्ही हे मैदानामध्ये पाहू शकाल. अनेक वर्ष ज्यांनी रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी राहिले आदई संघाची, पूर्णपणे बांधून ठेवलंय राजेश कातारा याला. एवढ्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवणं, त्याने या राजेश कातारानं टेंबोड्याच्या मैदानावर 50 धावा काढल्या होत्या. त्याच राजेश काताराला बांधून ठेवलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. हाणामारी करावी लागेल. चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फक्त आणि फक्त 1 धाव. काय गोलंदाजी राहिली आहे रवी याची, काय गोलंदाजी करतोय. आपल्या प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक चेंडू वेगळा फेकण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो रवी. कारण का समोरचा संघ नेवाली संघ अनेक वर्ष आपल्या समोर खेळलाय, तर त्याच्या विरोधात चांगले चांगले चेंडू टाकावे लागतील. कारण का धावा पाहू शकाल माफक असा आव्हान आहे. त्या धावा जर रोखायच्या असतील तर आपल्याला गोलंदाजी कशी करावी त्याचं उदाहरण रवी याच्या मार्फत. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू देखील 1च धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. धन्यवाद प्रथम सर. या ठिकाणी आपल्या पनवेल 40+ विभागाच्या आणि आपल्या लाडके अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत दादा मस्कर यांच्याकडे आपण बोलतोय. टेंबोडे संघ 2 मॅच जिंकलाय आणि स्वस्तामध्ये आपण पाहतोय आरामशीर बसले सूर्यकांत दादा. सूर्यकांत दादा काय म्हणाल, आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिली टुर्नामेंट आहे, आपण या टुर्नामेंट बद्दल आणि आपल्या खेळाडूंना काय आपण संदेश द्याल? सुरुवातीला पनवेल 40+ सर्व खेळाडूंचे मनापासून धन्यवाद देतो. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात आणि या स्पर्धेचा हिस्सा बनलात. खास करून रुपेश शिरोडकरच्या शब्दाला किंमत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी पनवेल 40+ स्पर्धा ही पहिल्या क्रमांकाची स्पर्धा म्हणजे पहिली स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक. मी सकाळी आल्यापासून 2 वेळा त्याबद्दल मी उल्लेख केला की पाले संघाचं मनापासून कौतुक की त्यांनी हे आयोजन केलं. आणि पनवेल तालुक्यातून बरेच संघ, साधारणतः 20 संघ इथे खेळलेत. 22 संघ, काल 12 होते का, 22 संघ खेळले. तर या 22 खेळामधील जवळजवळ 200-250 खेळाडू
यांनी या पाले या मैदानावर आपला खेळ दाखवला आणि आपल्या आरोग्याची, जसं रवी धावतोय त्याचा घाम निघतोय आधीचा, तो घाम निघणं म्हणजे हा आरोग्य आहे. धन्यवाद. हा जरा धन्यवाद धन्यवाद. तर हे होते चांगला संदेश. आपण एक धाव आरोग्यासाठी, जे आपला स्लोगन आहे प्रीतम सर, एक धाव आरोग्यासाठी, या स्लोगनाचं आपण पालन करत असताना जबरदस्त मॅच मैदानामध्ये एका साईडला चालू आहे. ही मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. अदय विपक्ष नेवाली 40+. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे प्रीतम सर आणि तेजस उलवेकर यांचा आवाज आपण ऐकता. नक्कीच दुसऱ्या गोलंदाजावर चांगला प्रहार पाहू शकाल तुम्ही. कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हा गोल्डन 6 पाहू शकाल राजेश कातारा यांच्या बॅट मधनं. डीजे पुन्हा एकदा चांगला शॉट. राजेश कातारा थांबणार नाहीये. चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त 2 धावा. चांगला प्रयत्न होता, चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 2 धावा. संघाची धावसंख्या 13 धावा. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. हाणामारी करावी लागेल, कारण का आपला संघ जर उंबरठा या पालेश्वरी चासकाचा जर मानकरी व्हायचा असेल तर आपल्याला चांगले शॉट्स खेळावे लागतील. पाहू शकाल राजेश कातारा यांच्या बॅट मधनं पुन्हा एकदा 4 धावा. चांगली फलंदाजी राजेश कातारा याची. डीजे ना, जसं राजेश थोडा हेल्दी प्लेअर आहे, तसं इंटरनॅशनल प्लेअर आपण जर पाहिलं 70 मात्र कॉन्वेल म्हणून आहे, त्याचा 148 किलोचा प्लेअर आहे, वेस्ट इंडिज मधून खेळतो. त्याच्यानंतर आझम खान आहे जो 127 किलोचा, मोईन खान यांचा मुलगा, पाकिस्तान मधून खेळतो. त्याच्यानंतर आपण इंजामा मुलकलाही पाहिला असेल, रमेश पवारला पाहिलं असेल, आपण जॉस टेलरला पाहिलं असेल. हे सर्व हेवी वेट प्लेयर्स आहेत जे 100 किलोच्या वरती असून इंटरनॅशनल लेवल क्रिकेटला खेळू शकता. आणि तो स्टँडर्ड आता इथे मेंटेन करत असताना आपण पाहिलं तर राजेश काताराही खेळतोय. काय म्हणाल? नाही नाही, नक्कीच प्रीतम सर, प्रश्न जरी सूरजला विचारला असला तरी मी याच्यावरती तुम्हाला भाष्य करेन. कारण राजेश काताराचा जर देहबोली जर पाहिली तर सुदृढ अशी देहबोली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं त्यांनी टेमोडे नाईट मध्ये काय फलंदाजी केली होती. जवळजवळ 22 चेंडूमध्ये 50 धावांची लयलूट केली होती. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा पाहिजे असताना 47 धावांवरती तो खेळत होता आणि शेवटच्या चेंडूवरती तो चौकार लावून 50 धावा ज्या पूर्ण केल्या ना, मात्र लाजबाब लाजबाब. आणि या ठिकाणी काय चेंडू, अप्रतिम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते मंगेश दादा, ती डिलिव्हरी या ठिकाणी अनिल काकडे यांची पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे काय माहिती का, त्याला म्हटलं नाकाला वास देऊन जाणार हा चेंडू. जबरदस्त हा चेंडू फेकी केलाय गोलंदाज अनिल काकडे यांनी आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणि आता येणारा एक षटक असेल जिंकण्यासाठी धावा असतील. जिंकण्यासाठी 6 चेंडू. बोला. हॅलो. 6 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 14 धावा. राजेश कातारा अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, म्हणजे या धावसंख्या चेस करण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तर का गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्गावर दीपक शेलके, सॉरी निलेश वाघमारे देखील चांगला गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी नक्कीच असते या गोलंदाजाची. पाहू शकाल आपल्या या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करणार निलेश. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल राजेश कातारा. चांगले शॉट्स खेळावे लागतील, कारण का 14 धावसंख्या जर बनवायची असेल तर चांगले 2 शॉट त्यांना नक्कीच खेळावे लागतील. नॉन स्ट्राईक एंडवर महेंद्र कातारा. नक्कीच समीकरण 6 चेंडू 14 धावा.
नाही, जरा ग्राउंड देखील आम्ही कव्हर करतोय. कॅमेरामॅन जरा आम्हाला फोकस करा, कारण आम्ही ग्राउंड कव्हर करतोय. सर्व प्रेक्षक वर्ग आम्ही कव्हर करतोय, सर्व खेळाडू आपण कव्हर करतोय. कमलाकर मामा धन्यवाद. तर येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्याला फिनिश करेल. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ खेळून काढलाय. अनिल काकडे या ठिकाणी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय, मस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बघूया पंचांकडे दात. आता 2 धावा आल्यात. तर दीपक दादा, आपण गोलंदाजी घेतली नाहीये. निलेश वाघमारेवरती आपण भरोसा दाखवला, काय म्हणाल? आमचा एक चांगला बॉलर आहे, त्याच्यावर आमचा भरोसा आहे आणि आम्हाला नक्कीच तो जिंकून देईल मॅच मध्ये. नक्कीच, कारण आपण देखील तितक्यात चांगले गोलंदाज आहेत. कारण आपल्याकडे देखील विविधता भरलेले गोलंदाजीमध्ये. मात्र आज निलेश वाघमारेवरती आपण भरोसा दाखवलाय. आता 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 12 धावसंख्येची आवश्यकता, काय म्हणाल? 5 चेंडू 13 धावा. 13 एकच आली ना. आता समीकरण मात्र बदललंय. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. विश्वास आहे की निलेश वाघमारे आम्हाला मॅच जिंकून देईल. मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. चला, दीपक दादांचा विश्वास निलेश वाघमारेवरती त्यांना मॅच जिंकून देईल. जाऊया पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 5 चेंडू 13 धावांची गरज असताना हा मात्र थोडंसं मिसटायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली. स्ट्राईकला आता राजेश काथारा आलाय. ज्या पद्धतीने लयलूट केली होती अनिल काकडेच्या ओव्हरमध्ये, तशी लयलूट आता मात्र करावा लागेल. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. निलेश वाघमारे आणि बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय ज्या पद्धतीने निलेश आतापर्यंत चेंडू फेकतोय. कोणत्याही पद्धतीने मोठा शॉट खेळू देत नाहीये, लॉफ करू देत नाहीये. कनेक्शन्स प्रॉपर होत आहेत, मात्र सिंगल डबल मध्ये डील होतीये. आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समीकरण बदललंय. इक्वेशनला आता कॅल्क्युलेटिव्ह शॉट म्हणता येईल. हा आला षटकार. या षटकाराने आता कॅल्क्युलेशन चेंज झालं, इक्वेशन बदललंय. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. आता मात्र राजेश काथाराने का स्ट्राईक घेतली हे त्याने दाखवून दिलंय. निलेश वाघमारेच्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. शेवटचे या ठिकाणी आपण कॅमेरामॅनची देखील आपण बाईट घेण्यासाठी आपण आलोय. तू पडू नको. नाही पडणार. कॅमेरामॅन, कसं वाटतं तुम्हाला इथून ही मॅच कव्हर करत असताना? माऊली इव्हेंटचे कॅमेरामॅन, आपण नाव काय तुझा? आलेख रवींद्र कांबळे या ठिकाणी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. कसं वाटतं इथून आपण या ठिकाणी मॅच कव्हर करताना? मस्त वाटतंय. हा, कॅमेरामॅनला देखील मस्त वाटतंय. आपण पाहतोय सर्वांची नाही, कौतुक केलं पाहिजे. पहिल्यांदा कॅमेरामॅनचा इंटरव्ह्यू कोणी घेतला असेल सत्यवंत दादा तुम्ही. आता मात्र इक्वेशन 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. मात्र हा काय चेंडू आहे, ॲक्युरेट चेंड, लाईन आणि लेंथ, ज्याला मेरिट ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. गोलंदाजी करत असताना ॲक्युरेसी खूप चांगली होती, टप्पा चांगला, आणि ज्यासाठी निलेश वाघमारे ओळखला जातो. आता इक्वेशन बदललं. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र संघर्ष करावा लागेल दोघांनाही. फलंदाजी करत असताना राजेशला आणि गोलंदाजी करत असताना निलेशला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव तर मिळाली. 1 धावेने स्ट्राईक मिळेल का? आता मात्र रिस्क आहे आणि डेंजर एंडला आपण पाहिलं राजेश काथारा होता. आणि आता इथे काय घडलंय, महेंद्र पाटील बॅक टू पॅव्हिलियन. आणि आता इक्वेशन राहिलंय 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जी पडगे संघाला शॉटची गरज होती तीच आता मात्र नेवाळी संघाला गरज. माझ्यासमोर तेजस आहे, माझ्यासमोर सत्यवंत दादा मात्रे आहेत आणि त्याचबरोबर नितीन काथारा आहे, जिथे 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. सामने निलेश वाघमारे. काय म्हणशील सत्यवंत दादा? चमत्काराला नमस्कार. तुम्ही चमत्कार करा, त्याला नमस्कार नक्कीच होणार. आता चमत्कार राजेश काथारा करेल का? त्याला नमस्कार हा नेवाली संघ ठोकेल का? की चमत्कार निलेश वाघमारे करेल का आणि त्याला नमस्कार आदाई संघ ठोकेल का? हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. मात्र आता नमस्कार कोणाला ठोकला जाईल, निलेश वाघमारेला का राजेश काथारा? राजेश काथारा आणि निलेश वाघमारे याच्यातला हा आता बॅटल पाहायला मिळेल. हा बॅटल कुठे होणार आणि विनर चिकन डिनर कोणाकडे जाणार हे मात्र बघायला मिळेल. आता मात्र पबजी मध्ये जसं विनर चिकन डिनर म्हटलं जातं ते मात्र इथे आता क्रिकेटच्या मैदानामध्ये करावं लागेल. संघर्ष दोघी याच्यामध्ये. ज्याने आतापर्यंत सिंगल हँडेड मॅच घेतली राजेश काथारा ऑन स्ट्राईक, आणि मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश वाघमारे. ज्या निलेश वाघमारेवर पूर्णपणे आता मात्र विश्वास दीपक शेळकेचा असेल. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. आता मात्र काय घडतंय मैदानामध्ये, मैदानातलं चित्र आता आपल्या समोर आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज.
मात्र बॉल कनेक्ट झालाय. निलेश वाघमारेला फरक पडत नाही आणि मॅच जिंकली आहे आदाई 40+ ने. आणि मी आमंत्रित करेन आदाई 40+ चा कर्णधार, त्यानंतर टेंबोडे संघाचा कर्णधार आणि खारघर संघाचा कर्णधार आणि आदाई संघाचा कर्णधार याच्यामध्ये चिठ्ठी उडेल आणि जो जिंकेल त्याला बाय मिळेल आणि तो ज्याला नाही चिठ्ठी मिळणार तो लढेल टेंबोडा 40+ च्या अगेन्स्ट मध्ये. पण मॅच हरली एका धावेने. जर राजेश कातारेने जर तो चेंडू व्हाईट मागता नसता तर मॅच जिंकली असती. हेच असं समीकरण. आणि तुम्हाला दुसरं एक सांगतो, आदाई संघाचं क्षेत्ररक्षणचं स्टँडर्ड जर पाहिलं तर बरेचसे बाउंड्रीज होत्या, त्या बाउंड्रीज अडवल्या. त्याच्यामध्ये निलेश शेळके, अनिल काकडेचं जो क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, दीपक शेळकेचं क्षेत्ररक्षण, दिनेश शेळकेचं आपण यष्टिरक्षण पाहिलं आणि त्यानंतर